नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 7वीचं 1.5 चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल याचे इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत, म्हणजे पूर्ण इंग्लिश वर्कशॉपचे आन्सर्स पाहणार आहोत। तर पाहूयात आपला फर्स्ट क्वेश्चन काय आहे। तर फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटले रीड द पोएम अलाउड, म्हणजे पोएम मोठ्याने वाचा। म्हणून मी आन्सरमध्ये दिले तुम्हाला डू इट युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही ती पोएम तुमची वाचून घ्यायची। सेकंड फाइंड ॲटलिस्ट 2 थिंग्स फ्रॉम द पोएम दॅट शो द फॉलोइंग, कोणते 2 गोष्टी तुम्हाला पोएममधून ॲटलिस्ट कमीत कमी 2 गोष्टी तुम्हाला पोएममधून त्या सांगायच्या आहेत। फर्स्ट म्हटले ए म्हटले इट इज अर्ली मॉर्निंग, असं दाखवते की सकाळची वेळ आहे। अशा कोणते सेंटेन्स आहेत किंवा कोणते फ्रेजेस आहेत जे आपल्याला सकाळची वेळ दाखवत आहेत। आन्सर आहे मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ, हे सेंटेन्स दाखवत आहे। त्यानंतर द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर वेट्स अँड स्माइल्स, तर ह्या दोघं सेंटेन्समधून दोघं पोएमच्या लाईन्समधून आपल्याला दिसते की ती सकाळची वेळ आहे। बीमध्ये काय म्हटलं आहे त्यांनी, द ॲटमॉस्फिअर इज प्लीजंट, तिथलं जे वातावरण आहे ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण कसं आहे तर प्लीजंट म्हणजे आनंदी आहे। कशातून कळतं आहे, ब्रिजेस सिंग देअर सॉंग्स ऑफ द ब्लेसिंग्स, तर जे काही वारे आहेत ते खूप कूल असे थंड असे वारे छानसे काय करतायत, जणू काही आशीर्वादाची गाणी गात आहेत। याच्यातूनच कळतं आहे आपल्याला आनंददायी अशी मॉर्निंग आहे किंवा वातावरण आहे। फ्रॅग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलोडीज, आणि फ्लावर्स कशा आहेत तर फ्रॅग्रंट म्हणजे खूप सुवासिक अशी फुलं आहेत, जणू काही ते काय करतायत तर जे रस्ते झोपलेले आहेत त्यांना त्यांच्या सुवासाने उठवतायत। अशा पद्धतीने खूप प्लीजंट असं सकाळचं सुंदर असं आल्हाददायक असं वातावरण आपल्याला दिसून येते। थर्ड क्वेश्चन पहा, अपार्ट फ्रॉम द चिल्ड्रन नो अदर ह्युमन बीइंग्स आर मेन्शन इन द पोएम, हाऊ एवर मेनी नॅचरल एलिमेंट्स आर शोन टू ॲक्ट लाईक पर्सन्स, राईट व्हॉट इच ऑफ दे डज, तर ह्या क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे मुलांऐवजी नो अदर ह्युमन बीइंग्स आर मेन्शन इन द पोएम, दुसरं कोणताही ह्युमन बीइंग पोएममध्ये मेन्शन करण्यात आलेला नाही, कोणत्याही ह्युमन बीइंगचा उल्लेख करण्यात आलेला नाही। हाऊ एवर मेनी नॅचरल एलिमेंट्स आर शोन, बरेच असे नैसर्गिक घटक जे आहेत तर तेच ह्या पोयममध्ये दाखवण्यात आलेले आहेत, जणू काही ते कशी कृती करतात, ॲक्ट लाईक पर्सन्स, पर्सन म्हणजे व्यक्ती, जणू काही ते ह्युमन बीइंग्स अशा पद्धतीने ते नॅचरल एलिमेंट्स आहेत, नैसर्गिक घटक आहेत, ते ॲक्ट करतायत, कृती करतायत। राईट व्हॉट इच ऑफ दे डज, आणि तुम्हाला ते सेंटेन्सद्वारे सांगायचं की प्रत्येकजण कोण कोण काय काय करतं आहे। आपल्याला त्याच्यावर जे नैसर्गिक घटक आहेत त्याचे पॉईंट्स देण्यात आलेले आहेत। आन्सर पहा, नॅचरल एलिमेंट्स शोन टू ॲक्ट लाईक पर्सन्स, पहिलं घेतलं आहे द स्काय, तर आकाश काय दाखवतं आहे, द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट, जणू काही आकाश काय करतं आहे त्याचं हेड त्याची मान काय करते ते एक प्रकारे बो करतं आहे, कशाने तर रिस्पेक्टने, आपण आपली मान खाली वाकवतो किंवा रिस्पेक्टफुली त्याच पद्धतीने स्कायसुद्धा करते, आकाशसुद्धा करते। द सन काय करतो आहे तर वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साईड ऑफ द रोड, ज्या साईडने पूर्व दिशा येत असेल तिकडून तो उगवतो आहे छानसा असा, जणू काही काय करतो आहे तो वेट म्हणजे वाट पाहतो आहे आणि स्माईल करतो आहे, कुठे उभं राहून, रोडच्या एका साईडला उभं राहून जणू काही तो स्माईल करतो आहे। कोणाला स्माईल देतो आहे तर तो त्या लहान मुलांना। ब्रिजेस, आता जी वाऱ्याची झुळूक आहे ती काय करते, सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग, आशीर्वादाची गाणी गात आहेत असं इथं म्हटलं। फ्रॅग्रंट फ्लावर्स काय करत आहेत, फ्रॅग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स, जी रस्ते झोपलेले आहेत जणू काही त्यांना उठवण्याचं काम हे सुवासिक फुलं करत आहेत। द पीपल, पिंपळाचं झाड काय करते तर द पीपल वेव्ज हिज हँड्स, जणू काही त्या वाऱ्यामुळे त्या झाडाच्या फांद्या हलत आहेत आणि जणू काही ते काय करत आहेत, हात हलवत आहेत, वेव्ज, मुलं शाळेत जाताना जणू काही त्यांना ते गुड मॉर्निंग म्हणतात किंवा हात हलवून त्यांचं वेलकम करतात। एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ, पूर्ण पृथ्वीचं जे जे काही छोटे छोटे पार्टिकल कण असेल तर तो काय करतो आहे, एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रॉब्स लाईक अ मदर्स हार्ट, थ्रॉब्स म्हणजे एक प्रकारे धडधडणे, प्रत्येक पार्टिकल प्रत्येक घटक जणू काही त्याच्या आईच्या हृदयाप्रमाणे तो धडधडतं आहे। तर अशा पद्धतीने प्रत्येक
घटकाविषयी इथं मी आन्सरमध्ये दिलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहिला, व्हाय आर दीज रिटन विथ अ कॅपिटल लेटर ॲट द बिगिनिंग. They are written with capital letters because the poet has personified these natural elements and treated them like persons. तर आपण पाहिलंच असेल तर इथं कोणता अलंकार होतो आहे? पर्सॉनिफिकेशन. ओके, ज्या सेंटेन्सेसमध्ये, ज्या वाक्यांमध्ये, पोयममध्ये किंवा इतर ठिकाणी, पोयममध्येच ॲक्च्युली, तर तिथं जर आपल्याला अशा पद्धतीने आढळून आलं की काही नॅचरल घटक असतील किंवा निर्जीव अशा वस्तू असतील, तर त्यांना ह्युमन बीइंगसारखं ते बिहेव करतायत असं दाखवण्यात आलेलं असतं, तर तेव्हा अतिशयोक्ती असा अलंकार हा होत असतो. पर्सॉनिफिकेशन म्हणजे अतिशयोक्ती. तर म्हणूनच हे जे काही लेटर्स आहेत, कॅपिटल लेटरमध्ये हे सगळे वर्ड्स देण्यात आलेले आहेत. आपण जर पाहिलं, द स्काय असेल, द पीपल असेल, ब्रिजेस असेल, तर हे कॅपिटल लेटरनेच सुरुवात त्यांची होताना आपल्याला दिसून येते. म्हणून ते म्हटले दे आर रिटन विथ कॅपिटल लेटर्स बिकॉज, कारण ते कॅपिटल लेटरने लिहिलेत. त्याचं कारण असं आहे की पोएटने काय केलं आहे, त्यांना पर्सॉनिफाईड केलेलं आहे ह्या नॅचरल एलिमेंट्सला, आणि जणू काही पर्सन, जणू काही व्यक्तीच त्या पद्धतीने कृती करतायत असं त्याने दाखवलेलं आहे. म्हणून ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट डज टाईम डू. वेळ काय करतो आहे? व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम हिज ॲक्शन. आणि त्याच्या ॲक्शनने आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात येत आहेत? आन्सर आहे टाईम सिटिंग ऑन ॲन ओल्ड रूफ. जुन्या छपरावर जणू काही टाईम बसला आहे. फ्लाईज पिजन्स इन द स्काय. आणि जे काही कबूतर आहेत ते काय करत आहेत? आकाशामध्ये उडत आहेत. वी अंडरस्टँड दॅट टाईम इज पासिंग. म्हणजे त्यातून आपल्याला जणू काही कळतं आहे की हळूहळू टाईम जो आहे, वेळ जो आहे, ती पास होते, निघून जाते. बाय अँड द डे इज मूविंग फॉरवर्ड. आणि तो दिवस काय होतो आहे, तर पुढे पुढे सरकत जातो आहे, मूविंग फॉरवर्ड. अशा पद्धतीने टाईमविषयी या पोयममध्ये म्हटलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. व्हाय इज इट सो? डिस्कस इट इन द क्लासरूम. तर द होल वर्ल्ड इज हॅपी, पूर्ण जग आनंदी आहे, बिकॉज चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल, कारण मुलं शाळेत जात आहेत. मग हे असं का आहे? व्हाय इज इट सो? डिस्कस, चर्चा करा, इट इन द क्लासरूम. तुमच्या वर्गामध्ये या विषयावर तुम्हाला चर्चा करायची. मी ऑलरेडी आन्सर दिलं आहे, तुम्ही चर्चा केली तरीही चालेल वर्गामध्ये, जेणेकरून प्रत्येकाचं ओपिनियन हे वेगळं वेगळं असेल. ओपिनियन म्हणजे मत. प्रत्येकाचं मत जर वेगळं वेगळं असेल तर तुम्हाला भरपूर नवीन नवीन आन्सर्स इथं ऐकायला मिळतील. शिक्षकांनी तर तसाच प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून मुलांची कल्पकता तुम्हाला कळेल. द होल वर्ल्ड इज हॅपी बिकॉज एज्युकेशन ब्रिंग्स नॉलेज अँड मेक्स चिल्ड्रन बेटर ह्युमन बीइंग्स. पूर्ण जग का आनंदित आहे? कारण ते शाळेत जात आहेत, आणि हे आपल्याला माहिती आहे शाळेत जात आहेत म्हणून प्रत्येक नेचरचा प्रत्येक घटक आणि घटकसुद्धा आनंदी आहे. कारण मुलं काय करायला जात आहेत? तर शिकायला जात आहेत, एज्युकेशन घ्यायला जात आहेत, शिक्षण घ्यायला जात आहेत. आणि शिक्षणामुळे काय होतं, तर नॉलेज येतं, ज्ञान येतं. आणि जे चिल्ड्रन आहेत, आजचे जी काही मुलं आहेत, उद्या ते काही ह्या जगाची ह्युमन बीइंग्ज आहेत, तरुण पिढी, होणारी तरुण पिढी आहे. इट गिव्स देम अ ब्राईट फ्युचर. आणि ह्या अशा लहान मुलं जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांचं फ्युचर कसं असणार आहे, तर ब्राईट असणार आहे, शाईन करणारं असणार आहे, चांगलं असणार आहे. अँड हेल्प्स देम कॉन्ट्रीब्यूट टू सोसायटी. आणि त्यांचं फ्युचर, त्यांचं भविष्य जर चांगलं असेल, ह्या आजच्या लहान बाळांचं, पुढे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं, शिक्षणातून त्यांना ज्ञान मिळत गेलं, आणि ज्ञानामुळे त्यांची प्रगती होत गेली, तर नक्कीच समाजाला सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा हा उपयोग होईलच, असं इथं पोएटला म्हणायचं आहे. म्हणूनच पूर्ण जग, पूर्ण निसर्गाचा घटक आणि घटक ते शाळेत जात असताना आनंदी आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, इफ यू वेअर टू ड्रॉ अ पिक्चर ऑफ द सीन डिस्क्राईब्ड हिअर, व्हॉट कलर्स विल यू यूज. आता तुम्हाला जर सांगितलं की इथं जे काही सीन, जे काही दृश्य डिस्क्राईब केलं आहे, वर्णन केलेलं आहे, त्यासाठी जर तुम्हाला पिक्चर ड्रॉ करायला सांगितलं, एखादं चित्र काढायला सांगितलं, व्हॉट कलर्स विल यू यूज. तुम्ही कोणकोणते कलर्स यूज करणार? मेन्शन द ऑब्जेक्ट्स अँड द कलर्स. त्याच पद्धतीने कोणकोणते ऑब्जेक्ट्स, कोणकोणत्या वस्तू तुम्ही त्या कलर करण्यासाठी वापरणार आहेत, आणि कोणकोणते कलर, त्या कलरचे रंगसुद्धा तुम्हाला इथं सांगायचे आहेत. लाईन्स फ्रॉम द पोएम अँड युअर इमॅजिनेशन.
आणि तुमच्या कल्पकतेने ते कलर तुम्ही सांगू शकतात. ओके. आन्सर पहा. आय विल यूज गोल्डन फॉर द सन. जनरली आपल्याला माहिती आहे गोल्डन कलर असेल किंवा ऑरेंज, लाईट ऑरेंज वगैरे असा रेडिश थोडासा आपण सनसाठी वापरणार. ब्ल्यू म्हटल्यानंतर तो स्कायसाठीच आपण वापरत असतो. ग्रीन जर म्हटलं तर ग्रीन फॉर द ट्रीज, झाडांना आपण हिरवाच कलर यूज करणार आहोत. कलरफुल शेड्स फॉर द फ्लावर्स, आणि फ्लावर्स वेगवेगळ्या रंगांची असतात आपल्याला माहिती, त्याचे वेगवेगळे शेड्स आपण यूज करणार आहेत. अँड ग्रे फॉर द रोड्स, आणि रस्त्यांसाठी ग्रे कलर जेव्हा आपण पाहिलं असेल सिमेंटचा कलर जसा असतो तशा पद्धतीने. आय विल ऑल्सो ड्रॉ चिल्ड्रन गोईंग टू स्कूल. आणि अजून मी काय ड्रॉ करणार आहे म्हणे तर मुलं शाळेत जात आहेत छानपैकी विथ देअर स्कूल बॅग्स, आणि त्यांच्यासोबत काय आहेत, त्यांच्या स्कूल बॅग्स आहेत. म्हणून आपण जर आपल्या ह्या व्हिडिओचं थंबनेल पाहिलं तर त्या थंबनेलमध्ये पण सुंदर अशी 2 मुलं रस्त्यावर शाळेत जाताना दिसत आहेत. आजूबाजूला हिरवळ दिसते. खूप सुंदर असं थंबनेल तयार केलेलं आहे. ते पाहून तुम्हाला हे क्वेश्चन 6चा आन्सर ॲटोमॅटिकली कळून जाईल. त्यानंतर पहा 7th नंबरचा क्वेश्चन. ट्राय टू ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स ऑफ युअर फेवरेट सॉन्ग ऑर पोएम फ्रॉम युअर मदर टंग इन टू इंग्लिश. तुम्हाला काय करायचं आहे, काही लाईन्स, काही ओळी, तुमचं फेवरेट जे काही सॉन्ग असेल तुमच्या मातृभाषेमध्ये, मदर टंगमध्ये म्हणजे मातृभाषेमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. त्याचं इंग्लिशमध्ये त्याला बोलून दाखवायचं आहे. आन्सर पहा. दिस इज अ क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी. स्टुडंट्स कॅन चूज एनी फेवरेट सॉन्ग ऑर पोएम अँड ट्रान्सलेट अ फ्यू लाईन्स इन टू इंग्लिश. असं जर पाहायला गेलं तर तुमचा आन्सर एक्झाम्पलपासून सुरू होतं आहे. हे फक्त मी तुम्हाला आयडिया देण्यासाठी सांगितले की मुलांनी काय करायचं आहे, तुम्हाला जे गाणं आवडत असेल तुमच्या मातृभाषेत, आपली महाराष्ट्रीयन मातृभाषा जनरली जास्तीत जास्त मराठीच आहे, तर मराठीमधून जे जे काही गाणी ऐकली असेल त्यांना तुम्हाला इंग्लिशमधून ट्रान्सलेट करून लिहायचं आहे. आता लहानपणी तर जवळपास सगळ्या मुलांनी हे गाणं ऐकलंच असेल, चांदोबा चांदोबा भागलास का, म्हणून मी हेच सॉन्ग इथं घेतलं आहे, मून मून डीड यू रन अवे. तर अशा पद्धतीने एक लाईन पण मी करून दाखवली इंग्लिशमध्ये. तर असेच काही दुसरं नवीन सॉन्ग तुम्हाला आठवत असेल तर ते सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. लिस्ट ऑल द वर्ब्स इन द पोएम दॅट हॅव द सफिक्स यक्स. पोएममध्ये असे वर्ब्स शोधून काढायचे आहेत, वर्ब म्हणजे क्रियापद, की ज्यांना कोणतं सफिक्स लावण्यात आलं आहे, यस. ओके. तर आपण पाहिलं स्प्रेड्स, बोज, वेट्स, स्माइल्स, सिंग्स, अवेकन्स, वेव्स, थ्रॉब्स. ओके. सफिक्स म्हणजे काय तर ज्या पद्धतीने एस लेटर तिथं जोडण्यात आलेलं आहे ते सफिक्स आहे. त्यानंतर फ्लाईज हे सुद्धा आहे. राईट इन 2 minutes ॲटलिस्ट 20 वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड. एक कोणताही शब्द दिला जाईल त्या शब्दाशी रिलेटेड 20 शब्द तुम्हाला तिथं लिहायचे आहेत. आपला पहिला वर्ड घेतला आहे आपण स्कूल. 3 शब्द दिले आहेत वेगवेगळे, स्कूल, रोड आणि ट्री. स्कूल आपण घेतलं आहे. स्कूलमध्ये काय म्हटलं आहे पहा. टीचर, स्टुडंट, क्लास, बुक, बॅग, लेसन, ब्लॅकबोर्ड, होमवर्क, प्लेग्राउंड, बेल, क्लासरूम, युनिफॉर्म, लायब्ररी, प्रिन्सिपल, डेस्क, चेअर, एक्झाम, नोटबुक, पेन्सिल, स्कूल बस, टेक्स्टबुक, वॉटर बॉटल, टीचर, पिऊन. अशा पद्धतीने भरपूर शब्द तुम्ही स्कूलशी रिलेटेड इथं लिहू शकतात. एक्स्ट्रा लिहिले तरी चालेल. त्यानंतर आपला नेक्स्ट वर्ड पाहिला तर रोड. रोडशी संबंधित सुद्धा खूप शब्द तुम्हाला आठवणार आहेत. पाथ, स्ट्रीट, जर्नी, व्हेकल, ट्राफिक, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल, ड्रायव्हर, ब्रिज, फुटपाथ, बस, बायसिकल, शॉप, लेन, टर्न, रोड साईन, पेवमेंट, ट्रॅव्हलर, बायसिकल, क्रॉसिंग. असे अजून काही शब्द आठवत असतील तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर ट्रीसाठी कोणकोणते घेतलेत? लीव्ज, ब्रँच, ट्रंक, शेड, फ्लावर्स, फ्रूट्स, रूट्स, ग्रीन, टॉल, नेचर, बर्ड्स, नेस्ट, वूड, बार्क, गार्डन, फॉरेस्ट, स्टेम, सीड्स, ब्रांचेस, फॉलेज.
भरपूर असे वर्ड्स ट्रीशी सुद्धा रिलेटेड तुम्हाला आठवणार आहेत. ऑक्सिजन म्हणा, कार्बन डायऑक्साईड म्हणा, त्यानंतर प्रत्येक म्हणजे ट्रीचं एक प्रकारे पार्ट्सच इथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला लिहिलेले सुद्धा दिसून येत आहेत. तर ट्रीचे पार्ट्स पण, प्लांट्सचे पार्ट्स पण तुम्ही इथं लिहिले तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीने ट्रीशी रिलेटेडसुद्धा 20 वर्ड्स मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडली असेल, तुम्ही त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा, जेणेकरून मलाही तुमच्यासाठी अजून काही व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. ओके, थँक्यू.